आज आहे ना लय बोर झालं. हं घराचं एक कर्माना काहीच व्हाय ना. आता आहे ना बसतो जरा मोबाईल पाहत. मेरी सीने में दिल मेरा डोले ओ पिंजरे न पोपट बोले. मेरी सीने में दिल मेरा डोले ओ पिंजरे न पोपट बोले. टिव टिव टिव. थांबा थांबा कोण आलं. कोण आलं बा. नमस्ते. हो नमस्ते. कोण तुम्ही. येऊ का आतमध्ये? हो या ना पुढे या. कोण हो तुम्ही. माझं नाव आहे हा. ना शांता आगलावे. शांता आगलावे. हा. आणि तुम्ही कुठल्या. काय झालं हं मी तिकडची लांबची आहे. इकडं खाली ना माझ्या मैत्रिणीच्या पोराचा बर्थडे होता ना. हो हो त्या बर्थडे पार्टीला आले होते. हा. तर बाहेर खूप पाऊस चालू आहे ना. असं आहे का. आणि बाजूला सगळं अंधार होतं. तुमची लाईट फक्त दिसली ना. हा लाईट चालू आहे बाहेरची. त्याच्यामुळं मग आले म्हटले यांच्याकडे तरी जावा थोडासा पाऊस उघडेपर्यंत. हा, या या बसा इकडे. हा हा म्हणजे तुम्हीच इकडून बसा. हा हा का बाई हा. तुम्ही कोण गावच्या. ते गाव माझं तुम्हाला म्हणलेलं लय लांब आहे. लांबे पण मग गावाला नाव असलच ना बाई. ते हा आहे ना केळेवाडी. केळेवाडी. हा असं असं असं. मग हे पावसामुळे ना मला काही जाताच येईना. कपडे पण माझे ना वल्ले आहे ना. हा. पूर्ण भिजले मी. पूर्ण भिजल्या. हो ना. मग तुम्हाला शेकोटा केला असता पण आता इकडं आमच्याक चुलाही नाही. नाही असू द्या. तुम्ही मला इथं घरामध्ये घेतलं आसरा दिला हेच खूप झालं माझ्यासाठी. काही गरज नाही शेकोट्याची वगैरे. नाही ना. नाही. अहो काय झालं पाऊस लई आहे. कालच्या धरून चालू आहे. हा अजून पाऊस उघडा ना. हा ना कधी उघडतो काय माहिती आणि पाऊस. तुमचं एवढं काय अटकलं होतं त्या वाढदिवसा वाचून. एवढ्या पावसात निघून आल्या तुम्ही. अहो काय झालं माहिती का मैत्रीण आहे ना माझी. हा. आम्ही एका वर्गात होतो ना. मग तिच्या मुलाचा बर्थडे होता. मग जर मी गेले नसते तर तिला राग आला असता ना. हा बरं. त्याच्यामुळे मग मी पाऊस निघले तेव्हा थोडा होता. आता जास्त वाढला. असं आहे का. हा बरं बरं मग थांबा तुम्हाला पाणी बिणी आणू का. हा घरात कोण नाही का. नाही घरात माय कोण नाही. मी एकटाच आहे. हा का. हं. तुमचं नाव काय. माझं नाव का. हा गोपी 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 आहे का. गोपी. हा छान आहे. हा माझ्या आई वडिलांनी नाव ठेवले. काय म्हणले छान आहे. हा कोण छान आहे. नाव छान आहे. हा नाव छान आहे. हं. माझ्या आई वडिलांची आवड. हा तुमचं नाव काय बोलल्या. माझं नाव शांता आहे ना. शांता. हो मग तुम्हाला शांता म्हणलं चालत. हा शांताच नाव आहे. शांताच म्हणा ना मग. नाही मी म्हणलं चालत तर बा. हो चालेल. बरं बसा मी पाणी आणतो तुम्हाला. हा माणूस तर चांगला दिसतोय. गरीब दिसतोय. जाऊ द्या आपल्याला पावसात बिचाऱ्याने आसरा दिला हेच खूप झालं. आणि चहा पाणी पण विचारतोय. घ्या शांता पाणी प्या. द्या तुम्ही लय काळजी घेतली बर का. हो काळजी म्हणजे बा तुम्ही बाहेरून आल्या हा. थोड्या थंडीतून आल्या. हा जाऊ द्या काळजी घेतल्यानं काय होतं. ते थोडं बघता का पाऊस उघडला का. हा पाहू का. हा मला जायला मग उशीर होतोय ना. हो पाहतो ना पाहतो. हा शांता हा पाऊस आहे ना फुल चालू आहे फुल. अजून चालूच आहे का. हो एका इड अशी एवढलं पाणी वाहू राहिले. एवढं वाव राहिलं का. मग फुल चालू आहे. हम्म.
बर का हा तुम्हाला आहे ना जाऊन नाही देत काही नको पाऊस. अरे बापरे, आता काय करायचं मग? अहो काही नाही, हा नाही उगाडला ना आजच्या दिवस इकडे थांबून घ्या. असं म्हणताय का? अहो मग का या पावसात कुठे येऊ अर्थात त्या. बर का शांता, हा आता आहे ना तू थांबूनच घे. हा जीवाची काय वाटतात करू नको. या बाय एवढा वळेव पाऊस येतो, हा कवा गाठ पडेल याचा भरोसा नाही. हा बरोबर आहे. थांब, तुला इड कुठं काही तू संकट आलंय. अहो ते संकट नाही, पण तुम्हाला पण कोणीतरी विचारणार असेल ना, कोण काय असं. या बा मला काही माझ्या घरात कोणी विचारणार नाही. हा का? मी एकटाचे. तुमची बायको असेल ना? नाही बायको नाही. नाहीये का? अहो, अजून माझं लग्नच झालं नाही. हा का? हा मी तसाच आहे. तसंच आहे का? हम्म. अजून लग्न नाही झालं का? हा अरे बापरे, मग घरात दुसरं कोणी नाहीये का? नाही मी एकटाचे. एकटीच राहते का? हा हा, हा. म्हणलं तुझं झालं का लग्न? हा मग पोरं सोरं किती? आता काय माहिती का, हा? माझं लग्न झालंय बर का, हं. पण ते नवरा पळून गेला ना, म्हणजे मला सोडून दिलं त्यांनी. म्हणजे तो दुसऱ्या माग पळाला काय? हा म्हणजे थोडा चक्कर होता ना डोक्यात. चक्कर होता म्हणजे चक्कर न गेला का दुसऱ्या बाई मागच पळाला? नाही मग? डोक्यामध्ये थोडा चक्कर असल्यामुळं ते गेले, आणि मी पाहिली 1-2 वर्ष वाट, हम्म. पण काय आले नाही. मग काही नाही, मी राहते एकटीच. अजून पोरं सोरं काही नाहीये. आता नवराच नाही तर पोरं कसे होणार? मग तुम्ही त्या केळेवाडीलाच राहते. हा हा बरं आहे मग काय एकट्याचे. आणि माझंही लग्न नाही व्हायलो अजून, हा मी एकटाचे. हा असू द्या असू द्या. बरं, शांता हा थांबते का मग आजच्या दिवस? हा आता पाऊस चालू आहे ना, मग असं जाण्यापेक्षा भिजत ना. मग थांबून घेते. नका जाऊ, काय अवकाळी पाणी आहे. नदी नाल्यांना पाणी आलं तर कुठे इंडत बसते ना, चांदरा कोंदरा. हा बरोबर आहे. थांबा आजच्या दिवस. शांता हा आता तू एक काम कर. हा आता तू भिजून आली, हा रातचा पाऊस चालणारच आहे. आता तुला आहे ना बेड दाखवून देतो झोपायला तुला. हा 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 चाल ना मधी. बर बर. ही बॅग आहे ना, हा. पाहिजे ते इकडे ते ठेवून या टोलवर. हा का? हा. नाही मध्ये घेते ना तिकडं. बरं घे तो याच्यावर घे. हा चालेल चालेल. ये शांता हा ये मध्ये. हे बा आता तू आहे ना हा इकडे मस्त आराम कर. हा हा भरपूर मोठा बेड आहे ना. हो भरपूर आहे. चालेल चालेल. बर का? मी इथं झोपते हा आणि सकाळी जाते मग. आपण मी काय म्हणतो हा शांता, हा आता तू इकडे झोप. हा हा चालेल चालेल. जाऊ का मग? हा जा. माणूस तर चांगला आहे, त्याचं पण लग्न झालेलं नाहीये, आणि माझाही नवरा पळून गेलाय. मला स्वभाव चांगला वाटला, अशी मला पण झोप येईना. मी पण त्या गोष्टीपासून जरा वंचितच आहे. जर थोडा शब्द टाकून पाहिला या बाबाला तर, म्हणजे त्याचा स्वभाव मला चांगला वाटला थोडा, म्हणून. बिचारा साधा भोळा आहे एकदम. काय करावा, जावा का काय करावा, काही डोकं चालू नाही राहिलं माझं. पण मला असं वाटतंय, झोप पण येत नाहीये. जातेच मी, बघतेच विचारून शब्द टाकून.
अगं शांता, हा तू तर झोपली होती ना? हा आणि मग झोपले होते मी. हं? पण ते तू अशी काय करू राहिली? कुठं काय हं? ते जरा झोपले होते. हं. पण काय झालं माहितीये का? काय ए तुला काय झालं? तू तर पार माक सरकत सरकत चालली. हं? ते मला ना झोपच लागू नाही राहिली ना. ते ते जरा जागा बदलली ना. हा म्हणजे घराची जागा बदल. हा त्याच्यामुळे ना झोपच येऊ नाही राहिली. नुसती इकडून तिकडं तिकडून तिकडं ना उलट पालट. हा अशी होत होते. मग मी म्हटलं मग जाऊ द्या ते थोडं आहे ना. शांता, हा तू तर पार माय उदाव बसायला लागली रे. ते हं? हा का मग सरकते आग. सॉरी बर का. नाही काही नाही होत आहे, चालते बोलता बोलता. बोलण्यातूनच झालं ते. हा. झोप नाही झाली ना. हा. म्हणजे झोप लागलीच नाही ना, त्याच्यामुळे ते झालं तसं. हा जाऊ जाऊ मार बाता मार. मग त्याच्यामुळे म्हटले हे बाहेर बसले ना. हा तुम्ही बाहेर बसले होते ना. हो शांता, हा? तुझा हात कोणी का चालला? अरे बापरे. हं? सॉरी. इतक्यात काय उड्या मारिती, पार पायावर येती, इतक्यात पायात चोळ येती. हं? अगं चाललंय काय? पण ते आव ते जाऊ दे बर का. सॉरी बर का, तुमची माफी मागते. अगं सॉरी नाही, मी पण काय म्हणतो बा होतय. हा होत ती माणसाकडून. मग ती झोप येईना हम्म. ना. त्याच्यामुळे मग म्हटले चला आता तुम्ही पण एकटे बसले हा. म्हणून मग आले तुमच्याकडं. मग तुम्हाला ते आवडलं नाही का मी आले ते? आवडलं ना, तुम्ही आल्या ना हा ते मला आवडलं. पण तुम्ही काय करू राहिले माहिती का? नुसतं हातही धरून राहिली तू हा आणि इकडं पाय चुळून राहिली. तू नक्की मनात काय आहे शांता सांग रे. नाही नाही बोलून दाखव. हे बाय मी मोकळ्या मनाचा आहे. हा. मग तुम्हाला सगळं सांगूनच टाकू का? कारण मला पण आहे ना मनामध्ये ना असं गदगद हो राहिलं ना ते. अगं मग सांग ना. मला जेवढं चांगलं असेल ना ऐकल कानाला तर मी हा म्हणल. हा, ऐका ना. माझं लग्न झालं होतं हा. पण नवरा निघून गेला. मी एकटीच आहे आणि तुमचं तर काही अजून लग्नच झालेलं नाही. तुमच्या घरात बाई माणूसच नाहीये. अहो तुम्ही त्या गोष्टीपासून वंचित आहे, मी त्या गोष्टीपासून वंचित हा आहे. आहे मी आहे. तर मग मला असं वाटत होतं आपण थोडं एकत्र जर आलं तर म्हणजे बघा बरं का. तुमच्यावर अवलंबून आहे. तुमची इच्छा असेल तर, नाही तर माझी काही बळजबरी नाहीये तशी. शांता हा. तू बोल, मी विचार करून तुला 2च मिनिटात सांगेल. असं म्हणताय? हा करा ना तुम्ही विचार करा ना. हा करा. करू. हा 2 मिनिटे आण जातो. हा हा. जाऊ दे, आपल्याला कोण आता कवा बायको देणारी, कवा काय होणारी. वय निघून चाललं मावाला नाही का. आता ती दिसायला सुपर आहे. ती स्वतःहून आली घरात तर मग घेतोच ना मजा करून. अशी मजा कवा होणार तुई? चाली विचारितो तिला. हा शांता, हा मी केला विचार. हा का? हो. काय केला विचार? मी असा विचार केला हा का तुझा नवरा निघून जायले, हा मला लग्न व्हायला नाही. हा मग मला आहे ना तुम्ही जर थोडस प्रेम दिलं ना, प्रेम, हा तर मला लय खुश वाटत. हा का? म्हणजे तुमची तयारी का मग त्या गोष्टी? हाय हाय. ठीक आहे. चला मग चाल ना मधी, चाल तिकडेच जाऊ मध्ये. चाल मधी हा. बेडवर चाल. तुमची नक्की इच्छा आहे ना? पण हा मला आहे ना हा त्या गोष्टीची गरज आहे. हा हा मला वाटलं बर का, मन हा. मनाला वाटलं. चाल ना मधी, चाल चल. चाल. आता ये बस ये. काही नाही, इकडून बसलं काय इकडून बसलं काय एकच. अगं इकून तू बसली ना हा. तर ना हा उजवा हात आहे ना, हा हात असा ठुता येईल तू. हा हा आणि मग प्रेम काला म्हणते. हा बरोबर. मग ये माग सरक थोडी. मग
काय माहितीये का हं? माणूस म्हणलं का या गोष्टी येतात. हा शांता, हा तू जेव्हा स्वतःहून म्हणली ना हा मला खूप आनंद झाला. हा का असं झालं ते. हा. नाही तर मी म्हणलो असतो आणि बाई माणसाचं कसं राहतं. हा हा मग ती माणूस बियत ना, हा म्हणून आपली काही हिंमत झाली नाही. मग तुमचं काही कुठं बाहेर प्रेम वगैरे काही अजून आहे ना हा शांता, तुला खरं सांगू का, हा आज पोत आहे ना, हा आज पोत मी कोणती बाईला असं डायरेक्ट असा हात नाही लावेल हा का का, कधी बोलणं नाही, काही नाही. हा. मग तुम्हाला काही गर्लफ्रेंड वगैरे नाही का? नाही हो. नाही का या अशा एखादी पुरी बोलले समजा हा. तेवढ्या पुरतं बोलतो. हा का हम्म. म्हणजे अजून म्हणजे तुम्ही अजून काही केलेलंच नाही का? म्हणजे आता तुम्हाला असं राग नका येऊन दे बरं का, म्हणजे प्रेम केलेलं नाही का कोणाला? शांता, हा. राग नाही त्याच्यात. हा. तू सांगती ना हा. ते उलट चांगलंच सांगू राहिली. आई, हा माझं आहे ना कधीच असं प्रेम झालं नाही, म्हणून मी काही माझा नाराज राहतो. हा का काय होतं, हे प्रेमच कसं आहे हा हेच मला माहित नाही आज. हा का हा बरं जाऊ द्या. आता तू ये ना मला हे प्रेम सगळं शिकून दे ग. हा बरं हे बाय, बरं काहीतरी त्यालाच काळजी. हा तू कशी घरात यावा बरोबर. असं राहत. आणि कसं मला झोप न यावा, हा आणि कसा मी तुम्हाला शब्द टाकला, हा ना. कसे तुम्ही तयार झाले लगेच त्या गोष्टीला, नाही. म्हणजे हे योगायोगच असतं. काहीतरी. तर मग तेच ना. शांता, आता म्हणजे मी तर तुम्हाला तुमच्या सहखुशीने विचारलं, काही बळजबरी वगैरे नाही केली. नाही हा सखुशीनं विचारलं ना ते चांगलं झालं. काही नाही, रात्रभर मी थांबवलं आणि उद्याकडे निघून जाईल. आणि मग परत तुम्हाला कधी वाटलं माझी आठवण आली तर मला फोन करीत जा मग. तुझा नंबर लगेच घेईल ना मी जातानी. हा हं? चालेल चालेल. तू तिकडे एकटीच आहे ना, हा हं? मी इकडे एकटाच आहे, मग आपण फोन बातचीत करू. हा हं? शांता, हा मग ऐक ना ग, हा मी तुला आहे ना फोन वगैरे करील, हा पण मग बोलू का नको असं भ्या वाटत. बोला ना. का कधी प्रेम करेल नाही ना. हा हा बोलू का, हा राग नाही येणार. नाही त्यात काय राग आहे. शांता, हा माझ्या संग लग्न करशील का? हो बापरे, तुम्ही तर लय मोठच समस्या मांडली माझ्यासमोर. नाही या बा, आता कसं आहे माहिती का, लग्न केलं असतं मी, पण या असं नवरा पळून गेला ना, त्याच्यामुळे नवऱ्यावरचा विश्वासच उडाला माझा. असं दुसरं लग्न करायची इच्छाच नाही हो राहिली. ऐक हा माझं, ऐक येण्याचं. हा जरी माझं लग्न व्हायला नाही, तू आहे तर तोय कुणी काही याला होऊन निघून गेला, हा. बरोबर. आणि तुला आहे ना आज नवऱ्याची गरज आहे, तुला आधाराची गरज आहे, हा. बरोबर का नाही. आणि मला कुणीच नाही, मामाचे ये घरदार ये काही बोकांडी नेईल का मी. हा बरोबर. मला बायकोची गरज आहे. हा हा तर मा मत आहे बा, हे बाय तू एक, तुला परपंचाचा अनुभव आहे, हा बरोबर. तसा मला नाही एवढा अनुभव, हा तर तू समजून उमजून घेशील हा. तर करू ना ग शांत लग्न आपण. ऐक मी काय म्हणते, हं? लग्नाच्या संदर्भात मग आपण नंतर बोललं तर नाही चालणार का? म्हणजे मी घरी जाते, हं. विचार करते आणि तुम्हाला लगेच सांगते. मग म्हणजे तसे तुम्ही चांगले, मला आवडले, तुमचं घरदार, तुम्ही मग दुसरीकडे करायचं तर तुमच्याशीच करील, पण थोडा मला याच्यावर विचार करू द्या, मग सांगते तुम्हाला. विचार कर हा आणि मग मला कळव. हा आणि पाय बा येईल कोणी नाही या असं आहे मा. हा चालेल चालेल. तो हा आता आहे ना मला खरंच मजा येऊ राहिली. हा का तू आली ना जवळ, हा मला माझं शरीर गरम झालं. झालं का गं? तो नुसता हात चोळल्या. हा ना. बर का, आता लय भारी वाटतं मला. असं काय करायला? काही नाही हे जरा आहे ना हा मला छाप तर काढू दे. हा काढला का छाप? हो काढला. जाऊ दे आता. हा अगं तू लई गोड दिसती बाई. हा का? मग भिजली पण वाळली बर का. हं? ते शांत,
तुझी केस लय मऊ आहे ग. ते हा. काय वाटतंय ग असं तुला? नाही कुठं काय या बाय ते असं हे ना का असं करते मी ते. म्हणजे या असे झटकेच येत्या का तुला? नाही नाही झटके हा झटके म्हणजे कसले? मग या असे केसांना असे झटके मारी ती. अहो ते केस आहे ना हं. मी ते पावसात भिजले ना ते पावसात जरा भिजले ना हा हा त्याच्यामुळे ते असे सुकू राहिले मी. या झटक्यान पाहिजे तो नवरा पळून गेला. काय काय म्हणले? काही नाही म्हणलं. या असे वेगळेच झटके चालले तो. नाही नाही सुकायसाठी करू राहिले ते. हा वल्ले म्हणून का? हा हा जाऊ दे सुकतील. हा मग मी आवडते का तुम्हाला दिसायला? दिसायला आवडते का? अगं लय भारी दिसते. लय भारी. हा ना? काय सांगायचं तुझं काय ते रूप. आणि तुम्ही काय कमी आहे का? चांगलं आहे. हा जाऊ दे नशीब माझं चांगलं. हा गोप्या गोप्या चालून आली. काय? काही नाही गोप्याची चांदीच झाली. तुमची इच्छा आहे का लग्नाची? हो माझी आहे. हा का? मला असं मत आहे मलाही कोणी नाही. हा तुलाही नवरा नाही. हा आपण ये ना मस्त पाय विचार कर मग मला सांग. बर बर चालेल. शांता हा ऐक ना. आता आहे ना आता मला असं झालं हा तुला कवळीत गेल. आता कवळीतच आहे ना तुम्ही मला. नाही नाही अशी आता तुम्ही मला मिठीच मारेल आहे ना. मिठी नसती मिठी मारली. मला आहे ना असं झोपायचंय तो शेजारी. हा का? ठीक आहे चालेल करू मग आपण रोमांस. हा करू. बस बस कसं वाटलं मग? ओ लय फ्रेश. मजा आली का लय तुम्हाला? मजा. छान वाटलं. हा ते तेवढं माझं क्लिप देता का? हा, शांता घे ना ग. मी देऊ का लावून? हा हा, असं म्हणते. मी लावतो. मला लई आनंद झाला तू आली. तुम्ही लावता का? हा मला लाव दे. हा मला हौश आहे. हा लावा लावा. लावला हा लावला कुठं लावला? एक इड हा माग. माग लावला का? हा माग. अहो ते माग नुसतं तुम्ही चाप अडकून दिला आणि हे केस त्याच्यात घेतले. हा 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 थांब 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 मग अगं मग असं डोकं घालून देतो. घालून? हा म्हणजे असं माग केस घेतो. हा थांब आता आहे ना. अरे बापरे. थांब वडीत नाही हे चाप तोडशाल बरं का? नाही तुटणार. थांब बर का. हा. थांब तू आता काहीच करू नको. शांता सगळं थोडं दम काढ. ते फुगा मोडू नका ना. कोणचा फुगा केसांचा असा. म्हणजे फुगा आहे काय? त्याला फुगा म्हणते. हा थांब थांब. अरे वा हे बाय किती भारी वाटतं पाय बरं. थांब वा वा शांता. वा लावला का? हो एकदम चटकदार दिसती तू. बरं असू द्या असू द्या. ते असं लावता नाही लाव असं नाही लावती तो. मग पण असू द्या तुम्ही एवढं प्रेमाने लावलाय ना मला आवडला. आवडलं ना? आणि तुम्ही लग्न झाल्यावर खूप काळजी घेशाल माझी. तू आणि माझं लग्न जर झालं हा तर तू काळजी हा तो डोकं सुद्धा इचरून देईल. हा का? मग ते अजून काय काय विचारशाल म्हणजे ते म्हणजे मला असं म्हणायचं होतं हा डोकं पण इसरून देशाल का? डोकं इचरील. तुला साडी नेसून देईल. हा का? मग बरं बघू मी करते विचार मग त्या विषयावर. हा विचार कर मला कळव. हा पण- तुमचा ते मोबाईल नंबर देता का मला? हा घ्या ना मोबाईल नंबर घ्या. हो मोबाईल आहे ना. देतो. बरं सांगा बरं तुमचा नंबर. आता आहे ना घे. हा 61 हा 62 हा 67. हा हा 67. सटासट हा म्हणजे काय आता हे सटासट काय आहे? नंबर आहे. हा का? हा
61 62 66. हं आला हा आला आला. वाजलाय बा. हा आली ना रे. आली आली. चालेल चालेल. तुम्हाला मग मी कळवते बरं का. हा कळ. हा चालेल. येऊ का मग मी. आता पाऊस पण उघडलाय. हा उघडला मी खाली नेऊन घालतो ना. सोडवायला. हा मग अगं एवढी माझ्या जीवाला जीव दिला तो साऱ्याला. आणि आता काय तुला तिळव सोडवा येणार नाही का. बरं पण तुम्ही खुश झाले ना. नाही खुश. चालेल. बघू करू आपण लग्नाचा विचार मग. हा करू. मला तर आजही वाटलं होतं काय थांबली असते आजच्या दिवस. नाही नका. आता पाऊस उघडलाय ना तर जाते मी आणि लग्नाच्या विषयावर विचार करते घरी जाऊन. विचार कर. मला पण तुमचं आवडलं ना. काय घर घर. हा घर काय घर तू जर माझे लग्न केलं ना तर ना घर सुद्धा करून देईल. हा का. हा बरं मी तुम्हाला उद्याच कळवते मग. उद्याच कळव. चालेल चालेल. येता का सोडवायला. हा चल ना मी येतो. एक काम कर शांते. हा ब्याज दे मार्क. तुम्ही घेता का. हा दे हा दे ग थकली असेल ना. नाही ते मला सवय आहे ना काची. ते काम करायची. हा 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 ती सवय बरोबर. हा चाल चाल. आलं बा एकदाच घरात. जाऊ दे बाई लय भारी आहे बा. हं काय मा नशीब उजाडलं बा. सहज पाऊस आला म्हणून लपाय आली. पाऊस आला म्हणून लपाय आली. आईला तिला झोप यायना तर ती मापही बसली असं असं. हो चालेल पण जाऊ दे. ती म्हणली मी लग्नाचा विचार करते आणि तुम्हाला कळीते. आज जर तिनं फोन केला ना असं असं म्हणली तर जाऊ दे तिच्या संगच लग्न करतो. बाईचा स्वभाव भारी वाटला आणि बाई दिसाया देखणी टकाटके. जाऊ दे मला तर आवडली. माझं नशीब उजाडून जाईल जर लग्न झालं तर. ती इड यावा आणि कसा आमचा सगळाच कार्यक्रम व्हावा. हे मी स्वप्नातही पाहायला नव्हतं. ती जर म्हणली फोनवर लग्न करायचं तर गोप्या तो नशीबच उजाडलं. जाऊ दे आनंदी आनंद. चला आता मी ना चहा उकळून पितो.